आणि ॲम्ब्युलन्समधून नर्स अगदी एवढीशी एक 8-9 तासाचं बाळ असेल ते. त्यांनी मला सांगितलं, की हे आम्हाला कॉल आला होता. एका कुठल्यातरी पडीक शेताच्या इथे बाभळीच्या काट्यामध्ये हे बाळ सापडले आणि मुलगी होती ती. आणि 8-9 तासापूर्वीचा जन्म असेल म्हटलं, पहाटेचा जन्म असेल. आईनं दगडानं नाळ ठेचून तिला अबंडन केलंय आणि आम्ही घेऊन आलो तिला. आता आम्ही सांभाळ करतो तिचा. त्या नर्सनं असं सहज मी लांबून बघत होतो त्या बाळाकडे. नर्सनं सहज ते बाळ माझ्याकडे पुढे केलं. त्यावेळेला काय तुम्हाला सर्दी खोकला वगैरे झाला होता बहुतेक. मी म्हटलं की नको इन्फेक्शन होईल. नर्स म्हणाले की अहो मृत्यूच्या दारातून परत आली, हिला काय फरक पडतो? शी इज इम्म्यून. काही नाही होणार, तुम्ही या बाभळीच्या काट्यातून बाहेर काढली तिला. मी असं बघितलं लिटरली जन्मानंतर ते बाळाच्या अंगावरती जे मेम्ब्रेन असतं तेही अजूनही तसंच होतं. बाभळीच्या काट्याचे डाग दिसत होते, ते मरण दिसत होते आणि ती मुलगी फक्त माझ्याकडे टकामका बघत होती. आणि नर्स म्हणाले की हिला आईचं दूध पण नाही मिळालेलं आणि ही रडून रडून थकली म्हणून गप्प झाली. आणि एकदम इन्स्टिंक्टिव्हली मी ते बाळ असं हातात घेतलेलं असतं, असं खेळवायला मी अशी चुटकी वाजून हात पुढे केला तर तिनं हसत हसत हळूच माझं ते जेव्हा बोट पकडलं ना माझं, त्या क्षणाला माझ्यातलं डिप्रेशनचा जो काही अंश होता ना, आधी जे काही घडलं असेल आयुष्यात किंवा त्याच्यानंतर सुद्धा जे काही घडणार होतं आणि ज्याच्यामुळे मला डिप्रेशन येणार होतं, त्याच्या विरुद्ध एक खूप मोठी प्रेरणा तिथे एस्टॅब्लिश झाली.